महाराष्ट्रामध्ये एस टी महामंडळाच्या ताफ्यामध्ये या शिवाई लिहिलेल्या जी गाड्या आहेत ह्या इलेक्ट्रिक गाड्या दाखल झालेल्या आहेत. मात्र ह्या इलेक्ट्रिक गाड्यामध्ये दिव्यांगांना जी आहे ती डावलण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी जर हे मध्ये जर पाहिलं तर ही लक्झरी स्टाईलची गाडी आहे आणि 2 सीट दोन्ही साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी जर वरी पाहिलं 3 आणि 4 जी सीट आहे ही दिव्यांगासाठी सीट आहे. मात्र या ठिकाणी दिव्यांगाला बसता येत नाही आहे. त्याचं कारण असं आहे ही कंडक्टर बशी जे मशीन आहे त्या मशीनमध्ये दिव्यांगाचं तिकीट इन्स्टॉलेशन नसल्यामुळे दिव्यांगांना बसण्यासाठी या गाडीमध्ये एंट्री नाही आहे. मॅडम मला एक सांगा ह्याच्यामध्ये दिव्यांगाचं तिकीट आहे का? काय म्हणजे कारण आहे आणि दुसरं कुठला म्हणजे 1/4 आहे दुसरं कुठलं तिकीट आहे याच्यामध्ये? ज्येष्ठ सवलत आहे, हां ज्येष्ठ नागरिक सवलत आहे, महिला सन्मान आहे. बर फक्त 1/4 नाहीये. हां हां. आणि जर दिव्यांग गाडीमध्ये बसण्यासाठी आला तर तुम्ही त्याला काय सांगताय? सवलत नाहीये म्हणून सांगतो सर. सवलत नाही म्हणून सांगताय. ओके ठीक. एकंदरीत यामध्ये दिव्यांगासाठी राज्य सरकारने स्वतंत्र मंत्रालयाची जरी स्थापना केलेली असली तरी सुद्धा दिव्यांगांना या ह्याच्यातून डावलण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये 5,000 गाड्या आणखी इलेक्ट्रिक बस या महामंडळाच्या ताफ्यामध्ये दाखल होणार आहेत. मात्र त्यामध्ये तरी दिव्यांगांना बसण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी दिव्यांगाकडून केली जाते आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.